जनतेचा हक्काचा आवाज। काय झालंय, रामराजे साहेब अलीकडे खूप खाली बोलतात, कमरेच्या खाली बोलायची सवय त्यांना लागलेली आहे आणि निश्चितपणे ते तुतारीकडे जाणार आहे का महाराष्ट्राला माहिती आहे। आतापर्यंत शेकडो कोटी रुपयाचा लाभ अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि मुख्यमंत्री साहेबांचा त्यांनी घेतलेला आहे। मग आता लाभ घेतल्यानंतर कुठंतरी जाताना कुणाचं तरी ठपका ठेवायचा, कुणाकडे तरी बोट टाकवायचं, मग ते माझ्याकडे बोट दाखवून त्यांना तुतारीकडे प्रवास करा। सातत्याने सत्तेत राहण्याचा त्यांचा प्रयास असतो। ज्यावेळेस ते अपक्ष आमदार झाले त्यावेळेस त्यांनी शिवसेने भाजपला बरोबर घेऊन त्या ठिकाणी कृष्णा खोऱ्याचं उपाध्यक्षपद भोगलं। नंतर 99ला राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार आल्यानंतर ते तिकडे गेले। सातत्याने सभापती म्हणून सभापतीपद गेल्यानंतर किंवा मंत्रीपद गेल्यानंतर सुद्धा ते नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्यांनी लाल दिव्याच्या यामध्ये राहण्यात पसंत केलं। आताच्या काळामध्ये कुठंच त्यांना दिवा दिसत नाही आणि मग महायुतीमध्ये त्यांना ओळखलं गेलं असल्यामुळे अजितदादांनी अनेक लोकांना मंत्री केलं, पण रामराजेंना मंत्री किंवा सभापतीपद केलं नाही, कारण यांचा स्वभाव त्यांना कळला असल्यामुळं यांनी परत आता मार्ग आता फायदे घेऊन झालेत आणि पैसे घेऊन झालेत। त्यांची काय कामं असतील व्यक्तिगत कामं मार्गीला लावून झालीत आणि मग आचारसंहितेच्या पूर्वेला कुठंतरी ठपका ठेवायचा आणि बाहेर पडायचं। ज्यांनी अजितदादांनी त्यांना जेवणाचं ताट वाढलेले, जेवण करून झालेले, हे ढेकर देण्याच्या आधीच आपला मार्ग बदलणार आहेत। फक्त बदलताना त्यांना रणजितसिंह निंबाळकरच्या नावावर ठपका ठेवायचा आहे, एवढाच त्यातला मधला विषय आहे। आता काल त्यांनी अजून एक विषय असा केला की राजे गटाचे जे किंवा राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते होते त्यांना भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला जातो, तर त्या म्हणजे मुंबईमध्ये जाऊन त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना हे केलं जातं। महायुतीमध्ये असून सुद्धा पक्षांतर्गत फोडाफोडी केली जाते असा त्यांचा म्हणण्याचा सूर होता। आता हे राजे गटाचे कार्यकर्ते आहेत का कुणाचे कार्यकर्ते आहेत? माणिकराव सोनवलकर सरांनी तुतारीचं काम केलंय, DK पवारांनी तुतारीचं काम केलं होतं आणि त्याचबरोबर फक्त शिवरूप राजे यांनी आपल्याला त्यावेळेस सहकार्य केलं राहिले, बाकी सगळ्यांनी तुतारीचं काम केलं। ज्या लोकांनी राष्ट्रवादीचं तुतारीचं काम केलं त्या लोकांना निश्चितपणे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश मागचा पक्ष मजबूती करणं, लोकांचा विरोध मावळणं हे पक्षाची जबाबदारी असते, माझी जबाबदारी असते। कालचे विरोधक असतील त्यांना बरोबर घेणं, त्यांच्या पक्षाचा मतप्रवाह त्यांना समजून सांगणं आणि मजरी लोकसभेला मला पराभव करण्यामध्ये त्यांचा हात असेल तर भविष्यात पक्ष मजबूत होत असेल तर मी सर्वांना बरोबर घेणार। आणि महायुतीचा संबंध त्यांचा कुठं राहिला आहे? महायुतीमध्ये त्यांनी महायुती पाळला का? धर्म त्यांनी महायुतीचा पाळला का? आणि तोंडात राम आणि बगल में छुरी ही त्यांची प्रवृत्ती आहे की दाखवायचं आम्ही महायुतीत आहे आणि पाठीमागून सुरा त्यांनी महायुतीला लोकसभेलाच मारलेला आहे। त्यामुळे त्यांनी आघाडी आणि महायुती असा सारख्या ह्याच्यावर बोलू नये। त्यांचा जाण्याचा मार्ग त्यांनी बारामती शरद पवार साहेबांच्याकडे जाण्याचा मार्ग त्यांनी धरलेला आहे, त्या मार्गाने त्यांनी सातत्य चालवावं। पण त्यांनी या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की त्यांनी तुतारी धरली, नाहीतर आणखीन मायावतीचं चिन्ह आणलं आणि किंवा आणखीन कुठलं समाजवादी पक्षात जरी गेले तर यावेळेस तालुक्यामध्ये या ठिकाणी त्यांच्याबरोबर आणि त्यांचा सहकारी आमदार असणारा पण दीपक चव्हाण यांचा पराभव होणार आहे। कारण तालुक्यामधल्या लोकांच्या भावना त्यांनी या ठिकाणी तालुक्याचं नुकसान, विकास कामाचं नुकसान झालं। आज 50,000 कोटीचा रोड असो किंवा पालखी महामार्ग असो, शहरात 75 कोटी रुपयाचा रस्ता आपल्याला मिळालेला, 100-125 कोटी रुपयाची शहराची कामं झालेली, MIDC मिळाली, तुम्हाला RTO ऑफिस मिळालं, या ठिकाणी फलटणला जिल्हा न्यायालय चालू झालं, बारामती फलटण रस्ता झाला, फलटण आदरकी रस्ता, फलटण पुशेगाव रस्ता, आता नव्याने होत असणारा आसू वारुगड रस्ता या ठिकाणी जवळपास 250 कोटी रुपये रस्त्याचं काम चालू होतंय। अशा काळामध्ये त्यांच्या काळामध्ये त्यांना कर्तृत्व दाखवता आलं नाही आणि 30 वर्षाच्या सत्तेत त्यांना हा विकास साधता आला नाही। सर्व आज या ठिकाणी सांगतात की कमिन्स आलं, हे आलं, पण कमिन्समध्ये प्रत्यक्षात लोकांच्या मुलं काम त्या ठिकाणी 12 तास करतात आणि त्यांचा पगार निम्मा घेऊन शोषण केलं जातं। हा सगळ्याचा उद्रेक टाळण्याकरता लोकांचे मेमरी शॉर्ट असते याचा फायदा घेऊन कुठंतरी
त्यांनी फायदा घ्यायचा आणि तुतारीकडे जायचं म्हणजे लोक विसर पडतील असं वाटतंय. या महायुती सरकारने लोकांना आज खंडकारांचा प्रश्न सुटलेला आहे. उद्या फलटण तालुक्यामध्ये कार्यक्रम आहे आणि 1 एकरापेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ज्यांनी रामराजांनी प्रत्यक्षात त्यांच्या समितीचे ते अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी विरोध केला होता. आज मात्र त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री साहेब असतील यांनी त्याला अनुकूलता देऊन कॅबिनेटने निर्णय घेऊन 1 एकरापेक्षा कमी असणाऱ्या शेतकऱ्याची जमीन सोडायचा आणि त्याला वर्ग 1 करण्याचा निर्णय घेतला आहे. लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा सुद्धा हप्ता आज या ठिकाणी जमा झालेला आहे. शेतकऱ्याचं कृषी बिल 0 झालेलं आहे आणि माफ होऊन मागची बिलं सुद्धा माफ होऊन 0चं आलेलं आहे, दिलेलं आहे. आणि अशा अनेक ठिकाणी आज लोकांना मोफत धान्य मिळते आणि फलटण तालुक्यातली जनता ही भारतीय जनता पार्टीवर, शिवसेनेवर या ठिकाणी खुश आहे. माननीय अजितदादा पवार यांची सुद्धा त्याला साथ लाभलेली आहे. या ठिकाणी जनता या ठिकाणी भाजपच्या सरकारला, देवेंद्रजींना, मोदीजींना या ठिकाणी अनेक सर्वे करा, आपण या ठिकाणी भाजपला लोकांचा वाढता प्रतिसाद आहे. फलटण कोरेगावची जागा वाटपामध्ये काय झालंय सगळं दादा? आता महायुतीचा निर्णय व्हायच्या आत अजितदादा पवार यांनी त्यांना उमेदवारी पण डिक्लेअर केली की महायुतीचा निर्णय व्हायचा, हे कुठं पळून जातील असं त्यांना वाटल्यामुळं कदाचित त्यांनी सर्वात महाराष्ट्रातली त्यांना पहिली उमेदवारी त्यांनी डिक्लेअर केली. तरी सुद्धा ते पेचात पडले की उमेदवारी डिक्लेअर केल्यानंतर पेचात पडले. आता कारण पाहिजे. आपल्याकडं म्हण आहे, टिंब टिंबला पावट्याचं निमित्त, तसं यांना पावट्याचं निमित्त पाहिजे. कारण मला भाषा चुकीची वापरायची नाही त्यामुळे मी टिंब टिंब या शब्दाचा वापर करतोय, मला कमरेखाली बोलायचं नाही. पण या पद्धतीने कुठलं तरी कारण शोधून त्यांना शरद पवार साहेबांना जाऊन जुळायचंय. अजितदादांना बाहेर काढण्यामध्ये, शरद पवारांपासून तोडण्यामध्ये रामराजांनी सांगितलं होतं की मीच अजितदादांना राष्ट्रवादी फोडायला लावली, मीच पवार साहेबांपासून बाहेर काढलं आणि अजितदादांना बाहेर काढून जेव्हा आता या ठिकाणी त्यांना दिसतंय की महायुती म्हणून भाजपला या तालुक्यामध्ये प्रतिसाद आहे, मग त्यांना तुतारीला मिळालेली मतं आणि त्यांची मतं जोडून काहीतरी करता येतंय का असा प्रश्न आहे. प्रत्यक्षात तुतारीला या तालुक्यामध्ये या ठिकाणी सुभाषराव शिंदे साहेबांचा गट असेल, चिमणराव कदम साहेबांचा गट असेल, शरद पवार साहेबांचा गट असेल, या सर्व आणि मोहिते पाटलांना काय मानणारी माणसं असतील, रामराजांना काय मानणारी माणसं असतील, असं सगळ्यांना मिळून 93,000 मतं मिळाली. आणि तरीसुद्धा 1,11,000 जवळपास 1,12,000 मतं आपल्याला त्या ठिकाणी मिळाली. या सर्वांच्या एकत्रित केलेल्या मतापेक्षा 1,12,000 मतं त्या ठिकाणी लोकांनी मला दिलेली आहेत. लोकांनी बघितलंय विकासाचा शब्द नुसता विकास विकास म्हणून चालत नाही. 2.5 वर्षामध्ये रेल्वेचा मार्ग प्रत्यक्षात आणून दाखवला, नीरा देवगरचा प्रकल्प आणि पाणी तालुक्यात आणून दाखवलं, धोंबलकोडी 4 मै होती त्याला 12 मै करून दाखवली. त्यामुळे तालुक्यातल्या जनतेने बदल ठरवलेला आहे आणि हा बदल होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. अपक्ष लढतो, तुम्ही पण अपक्ष लढा, दोघं समोर अपक्ष सांगितलंय. तुमच्यात कुठल्याही प्रकारची हिंमत नाही, त्या कार्यकर्त्याला विचारून आमचा निर्णय आम्ही जाहीर करू. नाही आता तिकीट वाटपात काय करणार आता हे जर राष्ट्रवादीला गेले, तुतारीकडे गेले तर स्वाभाविकपणे ही जागा भारतीय जनता पार्टीकडे येणार आहे. आणि या ठिकाणी सचिन कांबळे पाटील असतील तर सचिन पाटील या ठिकाणी भाजपच्या चिन्हावर त्यांना भारतीय जनता पार्टीला आम्ही उमेदवारी मागितलेली. जर उमेदवारी त्या पक्षाने दिली तर सचिन पाटील हे भारतीय जनता पार्टीचे 2024चे आमदार म्हणून तुम्हाला या तालुक्याला दिसतील. अतिशय सामान्य कार्यकर्ता, सज्जन कार्यकर्ता, RSSचं बॅकग्राऊंड. सचिन पाटलांचे वडील या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे जिल्हाध्यक्ष होते. पाटील हे स्वतः एक अतिशय बागायतदार आहे आणि अतिशय गरीब कुटुंबातनं त्यांनी स्वतःचा विकास केला आहे. धनगर खाटीक समाजाचं असणार हे कुटुंब, या कुटुंबातनं त्यांनी स्वतःची उन्नती करून अतिशय चांगली बागायतदार म्हणून त्यांनी प्रसिद्धी मिळवलेली आहे. या कुटुंबाच्या बाबतीत लोकांच्या खूप सहानुभूती त्यांच्या पाठीमागं आहे आणि मला खात्री आहे जर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी दिली तर ते 2024ला भारतीय जनता पार्टीचं कमळ घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेलेले दिसतील.
आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.